नमस्कार मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। यामध्ये टोटल 25 प्रश्न असणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे TCS पॅटर्न नुसार विचारले गेलेले चालू घडामोडी 2023-24 वर मागील परीक्षेत विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, एक्सकॉर्बिक आल्म हे खालीलपैकी कशामध्ये असते? ऑप्शन्स आहेत कांदे, वांगे, लिंबू यापैकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 लिंबू हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, हे सर्व प्रश्न अगदी महत्त्वाचे असणार आहेत। तुम्ही देखील 3 ते 5 सेकंदात खाली कमेंट करून उत्तर देऊ शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। प्रश्न क्रमांक 2, ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेश यामध्ये काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत यमुना, जमुना, हुबळी यापैकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 जमुना हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, दातामध्ये आणि हाडामध्ये कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी कोणते जीवनसत्व गरजेचे असते? ऑप्शन्स आहेत जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व ड। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व ड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतात एकूण किती प्राण्यांच्या जाती आहेत? ऑप्शन्स आहेत 70,000, 80,000, 90,000, 85,000। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 90,000 हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता एकपेशीय प्राणी यांचे उदाहरण आहे? ऑप्शन्स आहेत अमिबा, युग्लिना, पॅरामेशिया यापैकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 अमिबा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, PT उषा यांना कोणत्या क्षेत्रामध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता? ऑप्शन्स आहेत बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट, ॲथलेटिक्स। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 ॲथलेटिक्स हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, ईश्वराच्या दुसऱ्या जन्माची माहिती खालीलपैकी कोणत्या साहित्यात मिळते? ऑप्शन्स आहेत पुराण, वेद, जातक कथा यापैकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 पुराण हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, 1801 मध्ये गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? ऑप्शन्स आहेत लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड विल्यम जेफरसन यापैकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। ऑप्शन्स आहेत अंधकार, निर्विकार, अज्ञान, विकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 अज्ञान हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, डोळ्यासाठी कोणते जीवनसत्व खूप महत्त्वाचे असते? ऑप्शन्स आहेत जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व ड। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, इंग्रजांनी खालीलपैकी कोणत्या नदीवर वखार बांधली? तर यातील ऑप्शन्स आहेत नर्मदा, तापी, हुबळी, गंगा। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 हुबळी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ऑप्शन्स आहेत 1980, 1985, 1948, 1980। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 1985 हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? ऑप्शन्स आहेत डोळ्याचा पर्वत, वली पर्वत, विशिष्ट पर्वत यापैकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 वली पर्वत हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, सुनील कुमार यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 2023 मध्ये कोणत्या प्रकारचा पदक प्राप्त केले होते? ऑप्शन्स आहेत बुद्धिबळ, कबड्डी, कुस्ती यापैकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 कुस्ती हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत आघाडी, पिछाडी, युती, पक्षांतर। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 युती हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या सहकार्यांनी संसदेवर कधी बॉम्ब केला होता? ऑप्शन्स आहेत 1929, 1922, 1952, 1902। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 1929 हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, MLA चा योग्य फुल फॉर्म सांगा। ऑप्शन्स आहेत मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, मेंबर ऑफ पार्लमेंट, हाऊस ऑफ पार्लमेंट, नन ऑफ दिस। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, फुलपाखरू हे कोणत्या प्रजातीमध्ये मोडते? ऑप्शन्स आहेत प्राणी, पक्षी, कीटक यापैकी नाही। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 कीटक हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19, पेशी केंद्रांचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? ऑप्शन्स आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन, रॉबर्ट हुक,
मेंडेल यापैकी नाही, तर यातील ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट हुक हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस कोणत्या दिवशी असतो? ऑप्शन्स आहेत 12 मे, 13 मे, 21 मे, 31 मे. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 21 मे हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, संसदेचे कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात? ऑप्शन्स आहेत राज्यसभा, विधानसभा, लोकसभा, विधान परिषद. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, राष्ट्रपतीचा महाभियोग यांचे कलम कोणते आहे? ऑप्शन्स आहेत कलम 54, कलम 61, कलम 72, कलम 69. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 कलम 61 हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, बौद्ध धम्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ कोणता आहे? ऑप्शन्स आहेत बुद्ध आणि धम्मा, त्रिपिटक, बुद्धवंदना यापैकी नाही. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 त्रिपिटक हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतीय संगणकाचा उगम कोणत्या वेदामधून झालेला आहे? ऑप्शन्स आहेत सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 सामवेद हे अगदी योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे होते जिल्हा न्यायालय भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न, ज्याची PDF लिंक खाली दिलेली आहे. लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.